वारी म्हटलं की आपल्या चेहऱ्यावरती एक ज्येष्ठ आजोबा, ज्येष्ठ आजी, ज्यांचे पाय थकलेले आहेत, पायाला सुरकुत्या पडल्यात, हाताला सुरकुत्या पडल्यात, पाय एकदमच असं चित्र उभं राहतं. एकदम ज्येष्ठ लोकच या ठिकाणी या वारीला येतात. तरुणांनी ह्या वारीला आलं पाहिजे या सातत्याने हे बाबा धडपड करत असतात. बाबा, तरुणांना काय सांगाल? तरुण पोरांना आवड नाही, पण जे आम्ही 20 वर्षापासून वारी करतो ते एक सवय लागून जाते, छंद लागून जातो आम्हाला. केव्हा वारी सुरू होईल केव्हा नाही. 2 महिन्यापासून आमचं सारखं लक्ष त्र्यंबककडे जातो. सतत तरुण पोरांना काय सांगाल तुम्ही? तरुण पोरांना काय, त्यांना आवड निर्माण होत नाही ना. जे जुनी माणसं आहे त्यांना आवड लागून जाते. नवीन पोरांना काय अजून हे नाही, म्हणजे मनात बसत नाही, अजून छंद लागत नाही. तरुण पोरांना काय सांगाल, आलं पाहिजे का नाही? तरुण पोरांना आता आम्ही गण सांगतो, पण ते तयार होते नाही ना. का बरं तयार होत? काय ज्याची त्याची असं मनाची इच्छा असते, प्रत्येकाची आवड असते. तुम्ही कशाला वारी म्हणू का? काय वारी म्हणजे पायी चालणं, मुखाने अभंग म्हणणं, असं सातत्याने. तुम्ही काय येतात वारीला सातत्याने? आवड निर्माण झाली पहिल्यापासून. जसं मी आता कळवून सोडून नाशिकला आलो, आज जवळजवळ 35 वर्ष झाली. ती आवड निर्माण झाली. कंपनीत होतो मी, आता रिटायर झालो, त्यामुळे वारी सुरू झाली. नक्कीच तरुणांनी वारीमध्ये सहभागी झालं पाहिजे. तरुणांनी या गोष्टीचा छंद त्यांना लागला पाहिजे. या सगळ्या गोष्टीवर एक प्रकाश टाकत तरुणांना एक वेगळा संदेश देण्याचा आला पाहिजे.